सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ऑफिसमध्ये तुमचं मन आज तुम्ही मोठं दाखवा. तुमच्यापेक्षा लहान लोकांच्या चुका तुम्ही स्वतःहून माफ करा. नवीन ओळखीपाळखींमुळे तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत एक चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुम्ही खुश व्हाल. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही आज अगदी उत्तम प्रकारे पार पाडाल. तुम्ही कोणत्याही कामामुळे टेन्शनमध्ये असाल तर ते काम आज दूर होईल. बिझनेस करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा अत्यंत चांगला आहे. नशीब आज तुमच्या बाजूने राहणार आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या सोबत आहे. नोकरी करणारे लोक त्यांच्या अनुभवांचा फायदा घेतील. मित्र तुम्हाला पैसे गुंतवण्याची काही योजना सांगतील, परंतु तुम्ही मात्र निर्णय विचारपूर्वक घ्या. आज तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील. तुम्ही आज मित्रांसोबत मजा मस्ती कराल. नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्हाला चांगला फायदा होण्यासाठी पैसे गुंतवले तर नक्कीच त्याचा तुम्हाला लाभ होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची तब्येत थोडी नाजूक राहू शकते. तुम्हाला आधीपासूनच काही त्रास होत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका. काही जवळच्या शत्रूंपासून तुम्ही सावध राहा. ऑफिसमध्ये कुठलंही काम शांतपणे करा. घाईगडबडीत एखादं काम केलं तर तुमची चूक होऊ शकते. तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या चुकांबद्दल विचार करत राहाल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. भागीदारीमध्ये केलेलं काम हे तुम्हाला फायदेशीर ठरेल, परंतु धोकादायक कामांपासून तुम्ही सावध राहा. खाण्यापिण्याची काळजी घ्या. बाहेरचं खाणंपिणं टाळा, नाहीतर तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात. विद्यार्थी शिक्षकांना त्यांच्या अभ्यासातील अडचणी विचारू शकतात. ऑफिसमध्ये तुम्ही काही नवीन योजना सुरू करू शकता. तुम्हाला आज मुलांकडनं मदत मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप मेहनतीचा आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीनं ऑफिसमध्ये चांगलं काम कराल. अधिकारी सुद्धा तुमच्या कामाचं कौतुक करतील. आज तुम्ही स्वतःहून कोणाशीही वाद घालू नका. तुमच्यातील कलागुणांमुळे तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळेल. विरोधकांपासून मात्र सावध राहा. आज तुम्ही मौजमजेच्या वस्तू खरेदी करू शकता, त्यामुळे तुमच्या घरातील लोक आज खुश राहतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. काही महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला सावध राहावं लागेल. मोठ्या लोकांचा तुम्ही सल्ला घ्या, त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल. ऑफिसमध्ये एखादं चांगलं काम करून तुम्ही लोकांना आश्चर्यचकित करू शकता. जर तुम्ही विदेशातून काही आयात निर्यात असा जर काही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला अचानक धनलाभ मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला ही चांगली बातमी घरच्यांसोबत शेअर करावी लागेल. घरातील सदस्यांशी आज कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. आज तुम्ही काही कलात्मक गोष्टींमध्ये रस घ्याल. तुमची आर्थिक परिस्थिती आज चांगली राहील. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत उत्साहानं भरलेला राहील.
तुमच्यामध्ये भरपूर ऊर्जा असल्यामुळे तुम्ही कामं करण्यासाठी तयार राहाल, परंतु आधी तुमची रखडलेली कामं तुम्ही पूर्ण करून घ्या. घरातील सदस्यांशी तुम्ही कुठल्याही प्रकारचा हट्ट करू नका. नवीन जमीन, गाडी किंवा घर खरेदी करण्याची तुमची इच्छा या महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकते. आज तुमच्या सुखसोयी वाढतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला क्वालिटी टाईम घालवाल. आईवडिलांच्या तब्येतीची मात्र तुम्हाला संध्याकाळी काळजी घ्यावी लागेल. त्यांना जर त्रास होत असेल तर कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. तुम्ही जर कोणाला मदत करायला गेलात तर लोक त्यामध्ये तुमचा स्वार्थ समजू शकतात. बिझनेस करणाऱ्यांनी मोठ्या फायद्याच्या नादामध्ये छोटा फायदा सोडू नये, नाहीतर नुकसान होऊ शकतं. तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज समाजामध्ये तुमचा मान वाढेल. तुम्ही बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये गोडवा ठेवा, त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या पैशांमध्ये आज वाढ होईल. तुम्ही लोकांना दिलेले वचन आज पूर्ण करू शकाल. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला संध्याकाळी एक चांगली बातमी मिळू शकते. तुमची प्रतिष्ठा आज वाढेल. तुम्हाला सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील. तुम्ही तुमचं ध्येय हे गांभीर्याने घ्या, नाहीतर ते वेळेवरती पूर्ण होणार नाही. जर तुम्ही शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवले असतील तर भविष्यामध्ये तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. कुठलंही काम तुम्ही जबाबदारीने करा. आरोग्याच्या समस्यांकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, नाहीतर त्यांचं रूपांतर मोठ्या आजारामध्ये होऊ शकतं. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारचा असू शकतो. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये तुम्हाला विजय मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. घरातील एखादा सदस्य रिटायर झाल्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहील. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदला, नाहीतर तुम्हाला शारीरिक समस्या येऊ शकतात. घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय जर तुम्ही घेतला तर तो तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. जे लोक विदेशातनं आयात निर्यातीचा व्यापार करत आहेत त्यांना चांगला नफा मिळू शकतो. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला आहे. तुमचा रखडलेला व्यवहार पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही तुमचं आचरण आणि मुलांच्या करिअरवरती जास्त लक्ष द्याल. ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांची तुम्हाला मदत मिळेल, त्यामुळे तुम्ही तुमचं काम हे वेळेवरती पूर्ण करू शकाल. पैशांच्या बाबतीत कोणावरही तुम्ही विश्वास ठेवू नका, नाहीतर ते तुमचा विश्वासघात करू शकतात. आज तुमच्या घरामध्ये संध्याकाळी आनंदाचं वातावरण राहील. तुम्हाला काही शारीरिक समस्या येऊ शकतात, परंतु त्यावरती उपाय मात्र तुम्हाला करावाच लागेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आज राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.